नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. 14 दिवस माणसाला अन्नाची आठवण येत नाही, एकादशीलाच आठवण येते. एका दिवसाने काम क्रोध लोभाचा स्वभाव आहे, त्याग करायचं म्हणलं अंगावर येतात. ते आमचे काही मित्र आहेत उत्तर प्रदेशामध्ये, संन्याशामध्ये कांदा लसूण खात नाहीत. ते कळलं तुम्हाला? संन्याशामध्ये कांदा लसूण, वारकऱ्यामध्ये चालतो बऱ्यापैकी. ज्यांना चालत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, ते चालतात हेच भरपूर आहे. आणि असे जे काही माझे जे जुने मित्र जेव्हा भगवानगडावर येतात तेव्हा त्यांना मी विचारतो, काय गुलाबजाम करू किंवा बासुंदी? नाही, कांदा आणि लसूण. माझा मुद्दा आहे, कोंडलेलं आहे, दमन आहे, त्याग नाही आहे. दमन आहे, कोंडलेलं आहे, ते बाहेर निघतं. जिथं मोकळं करण्याची जागा मिळते त्यांना माहिती आहे की शास्त्रीचे खातात, वारकऱ्यात चालतं, मग इथंही ते खातात. पण तिकडं गेल्यावर खात नाही. आठवण कशाची येते? बरं, ती काही वस्तू महाग आहे का? इंद्रियाचं सांगतोय तुम्हाला. काम क्रोध आणि लोभ झाडी देवोनी जो उभा. उभा म्हणजे काय? झाडी. झाडून अंगाला काम क्रोध चिटकलेले नाही पाहिजे. झाडी देवोनी जो उभा, तो खरा उभा आहे. तो तसा नसे, तो जातच नाही, तो उभाच होत नाही तो. आणि मग एक शब्द तुकोबरायांचे आहेत, काम क्रोध हे केले घर रीते. तुकोबराय म्हणतात, मी काही काम क्रोधाला सोडलं नाही, पण त्यांनीच मला सोडून दिलं. का? किंमत देत नाही. फार मोठा विषय बरं, जरी इतक्या सहज ऐकू नका त्याला. जर एखाद्याला किंमत दिली नाही ना, कितीही मोठा माणूस असतो, तो तुम्हाला सोडून जातो. तो तुम्ही किंमत देता म्हणून हलकट माणसं जवळ आहेत, मोठी माणसं जवळ येतात. दोघांचंही बोलतोय मी. किंमत देऊ नका, कुणीच जवळ येणार नाही. किंमत देता म्हणून जवळ येतात. तुकोबराय सांगतात, किंमतच देत नाही आम्ही आमची किंमत वाढवतो. स्वतःची किंमत वाढवायला सुरुवात करा त्यागाने. आपोआप काम क्रोध हे केले. देवाच्या दारात केव्हा उभा राहतो मनुष्य? काम क्रोध हे केले, काम क्रोधाच्या दारात जोपर्यंत. आणि हे 3 नरकाचे द्वार आहेत. इतकं स्पष्ट शब्द आहे गीतेमध्ये, इतकं स्पष्ट आहे. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम. द्वारम शब्द आहे, काम क्रोध लोभ हे 3 नरकाचे द्वार आहेत. द्वार शब्द आहेत. काम क्रोध. ज्ञानोबांनी खूप सुंदर असा विनोद केलेला आहे. पापी जे माणसं आहेत ना, हरिपाठामध्ये सुद्धा विनोद आहे, थोडा कळायला वेळ लागतो. हे जे बँकेतले जे लोक असतात ना, ते आपल्याला पैसे जमा करायला जावे लागतात. आपले जरा मर्यादित पैसे असतात, पण ज्यांचे कोट्यावधी रोजची उलाढाल आहेत, बँकेचे लोक सांगतात, तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमचे पैसे घेऊन येतो. कळतंय ना? अतिश्रीमंत माणसाच्या घरात पैसा घ्यायला बँक जाते, कारण की बँकेचे ते सन्माननीय सदस्य असतात, आपण नाही. तसं उत्तम पाप जे करतात त्यांना नरकात जाण्याची गरज नाही. नरक आपण होऊन त्यांच्याकडे राहायला येतात. नाही, यमाचा पाहुणा, ते कळत सूत्र आहे ना ते. आणि ह्या ओव्या पण आहेत. यमाचा पाहुणा प्राणी होय. कोणाचा पाहुणा आहे तो? चांगली गोष्ट आहे का ते? सरकारी पाहुणा होणं, जे झाले त्यांनाच माहिती काय अवस्था आहे त्यांची. सगळी श्रीमंती बाहेर. आणि ज्ञानोबांच्या ओव्या आहेत बरं. हे काही माझं स्वतःचं सांगत नाही मी तुम्हाला. कधी जिताची आघवे येती नरक, पापे आपुलेनी थावे, जव करती मेळावे,
एक 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 पाप, वेगळं वेगळं पाप ज्यावेळेस तुम्ही करता आणि त्याचा थावा तयार होतो, एक समूह तयार होतो, जिताची आघवे येती नरक. आपलं जीवन आपण नरकमय बनवतो. आणि याच्याबरोबर सांग, आणि तुम्ही माझ्या समोर बसलेले सगळे ग्रामीण भागातले आणि चांगल्या सुशिक्षित घरातले बरं का, पाप करायला सुद्धा अक्कल लागते. कोणाच्याही घरामध्ये ईडीची धाड पडत नाही. इन्कम टॅक्स कोणाच्याही घरामध्ये येत नाही. ज्याच्या घरात परवडली पाहिजे ना, आज 50 माणसं घेऊन तुमच्या घराची झडती घ्यायची, त्यांचं येण्या जाण्याचा प्रवास, गाड्याचं डिझेल सगळं परवडलं पाहिजे ना. तसं पाप करत असताना छोट्या मोठ्या पापाकडे लक्ष देत नाहीत. म्हणून श्रीमंत माणसं आणि बुद्धिमान माणसं हे मुळात ज्ञानोबराय सांगतात पापाकडे प्रवृत्त होणारे असतात. अहो, तुम्ही बसलेला आहात, तुमच्या खिशातून पाकिट काढायचं मूर्खाचं काम आहे का शहाण्याचं आहे? बोला ना. गाडीमध्ये जाता, ट्रेनमध्ये जाता, तुमच्या खिशातून लोक पाकिट काढून घेतात की किती मोठी मूर्ख माणूस काढू शकेल का? बोल, शहाण्या माणसाचं काम आहे पाप करणं. आणि जे तुमचं पाकिट मारतं त्यालाच तुम्ही शहाणे म्हणता. इतके शहाणे आहेत तुम्ही. जे फसवतात तुम्हाला त्याला तुम्ही ज्ञानी म्हणता, त्याला तुम्ही शहाणं म्हणतात. आणि जे संत तुम्हाला जागे करतात त्यांना तुम्ही थोडं संत म्हणतात. अंधश्रद्धाळू आहेत. काहीतरी देवधर्म सांगा. आणि विशेष एक लक्षात ठेवा, आयुष्य ही तुमची संपत्ती आहे, याच्यावर पाकिटमारी होता कामा नये. वेळ आहे ना, हे वेळ पैसा आहे तुमचा. आता तुमच्याकडे वेळ असेल, म्हातारपणात वेळ असेल, कदाचित वेळ जात नसेल म्हातारपणात. वेळ जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला कळणार नाही की तुम्ही केव्हा गेलात. हे वेळेवर लक्षात येत नाही ते. म्हणून वेळ धन आहे, त्याच्यावर काम क्रोध डल्ला मारतात. काम कुठपर्यंत किंमत देतात? आता हे जरा शास्त्रीय भाषा आहे, तुम्हाला ग्रामीण भाषेत सांगतो. तरुण माणसाला का किंमत आहे? काम आहे. घरामध्ये तरुण माणसाला का मान आहे? तरुण ज्याच्या पोटी आला तो कधीतरी तरुण होताच ना, तेव्हा त्याला मान होता. आता तो म्हातारा झालेला आहे, आता फक्त जिवंत माणूस आहे. किमती वेळ नाही, तारुण्य नाही. त्या तारुण्यावर काम क्रोध डल्ला मारतात, चोरतात त्या वेळेला. आणि काम क्रोध जेव्हा चोरतात वेळेला, जीवन बर्बाद होतं तुम्हाला. आणि हे बर्बाद झालेली माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपला मेंदू खराब करतात. काहीही सांगतात, तुम्हालाच भेटतात असं नाही बरं का. रामायणामध्ये एक अध्याय आहे आणि अतिशय सुंदर अध्याय. रामायण म्हणजे रामाच्या, कृष्णाच्या पूर्वीचं अवतार आहे तो. म्हणजे आज नास्तिक लोक आहेत असं कधीच गृहीत धरू नका. ही परंपरा आहे साधू संतांची जशी आहे, आदिनाथ गुरु, तसं नास्तिक लोकांची देखील परंपरा आहे. रामाच्या काळामध्ये एक गेला होता. भरत जेव्हा निघून गेले तेव्हा निवांत होते, तिथे गेला होता. आणि रामाला त्यांनी सांगितलं, काय रे बायकोचं ऐकणार राजाचं ऐकतोस? हे पण रामायण आहे बरं का. रामायणातच रामायण आहे हे सुद्धा. सांगत नसतील हा भाग वेगळा आहे. रामाला सांगतात. वाल्मिकी रामायणामध्ये पूर्ण अध्याय आहे, त्याचा सार सांगतोय फक्त तुम्हाला मी. काय गरज आहे तुला राज्य सोडायची? बायकोचं ऐकून जो निर्णय घेऊ शकत नाही राजकारणाचे, अशा वडिलांचं ऐकण्यात तुला काय सारस्य आहे? का निघून आलास तू? या जगामध्ये सत्ता महत्वाची आहे, धन महत्वाचं आहे, त्याला सोडून तू जंगलामध्ये आलास. रामाला म्हणतात बरं का, तू चूक केलीस, पुन्हा जा. हा, वडील जर सुयोग्य असतील, आपल्या भाषेत वारकरी असतील, ऐकणं ठीक आहे. स्त्रीचं ऐकून जे वडील वागतात त्याचं तू ऐकतोस, तू त्याला काय वडील म्हणतोस का तू? मोठा अध्याय आहे तो. आपल्यासारख्याला पटलं असतं, खरं आहे ते. आणि बऱ्याच लोकांना हेच जास्त पटतं जे चुकीचं असतं. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे, लटिके ते रुचे. खोटं खोटं जे असतं ना ते पटतं माणसाला. साच कोणाही न पचे, पचवता येत नाही सत्य.
रामाने सगळं ऐकून घेतलं, रामाने विरोध नाही केला. आणि जाताना 2 शब्द सांगितले, तुम्ही बोललात हे खूप चांगलं मत आहे, तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मी जे करतो ते योग्य आहे. खंडन केलं नाही, वाद घातला नाही रामाने. ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलेले हे काम क्रोधाबरोबर भांडण करायचं नाही. तुम्ही कसं काय ऋषी म्हणून जिंकू शकले नाही काम क्रोधावर? तुम्ही कालची पोरं ज्याला काहीच त्याग माहिती नाही, वैराग्य माहित नाही, ते काम क्रोधावर कसं काय मात करू शकतील? ज्ञानोबरांची एक प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वाची. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. इंद्रियाला तो मानत नाही, पण भांडण पण करत नाही. इंद्रिय विषयाकडे नेतात, ठीक आहे, हे तो विषयाची दाट झाडी. ओवी कायमस्वरूपी लक्षात ठेवा, विषयाची दाट झाडी. एक विषय नाही आहेत. कधी आपल्याला 5 विषय माहिती आहेत, माऊली म्हणतात दाट झाडी आहेत. पायापासून केसापर्यंत सगळे विषयच आहेत, सगळे ब्रँडच आहेत, सगळे माणसाला भटकवणारेच आहेत. पण एक विषय म्हणून असं कधी कल्पना करू नका. हे तो विषयाची दाट झाडी, आणि त्या विषयाच्या दाट झाडीमध्ये डाकू जसे लपलेले असतात तसे हे 3 जण तिथे लपलेले. माझी काम क्रोधाची साखळी. जसा माणूस विषय सेवन करण्याकरता येतो, काम क्रोध त्याच्यावर डल्ला मारतात, त्याला पकडतात. पण हा जो साधक आहे ना, काम क्रोधाला डिवचत नाहीत, स्पर्धा करत नाहीत. चुकवूनी आला पहाडी सद्वासनेच्या, हा हरिपाठ आहे. चुकवूनी वेळ जातो भांडण करण्यामध्ये. माझ्याकडे काम करणारा होता, त्याच्या मुलाचं जर काही लग्नाच्या बाबतीमध्ये जमलं नाही, पत्नी सोडून दिली, कोर्टात केस चालली. माणूस येऊन मला सांगितलं, महाराज की सुप्रीम कोर्टापर्यंत का होईना पण त्याला मी हरवणार. आणि त्याला बोलू दिलं, कारण की जरा राग आलेला होता ना, क्रोधाची साखळी. 10 मिनिटानंतर मी म्हटलं, तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढाल, 50-60 वर्ष जातील, तुमच्या मुलाचं तारुण्याचं काय करायचं? मिटवून टाका, दुसरं लग्न करा. मिटवून टाका शब्दाचा अर्थ का? चुकवूनी आला पहाडी सद्वासनेच्या. सद्वासना, सत्यवासना ही माणसाच्या जीवनात दुर्मिळ गोष्ट आहे. चांगली वासना जन्मालाच येत नाही अंतःकरणामध्ये काम क्रोधामुळे. म्हणून लढू नका. लढण्यात वेळ, तारुण्य सगळं वायाला जातं. आणि ज्ञानोबाने हे शिकवलेलं नाही. चुकवूनी आला पहाडी सद्वासनेच्या. मला दुसरं सांगायचं आहे बरं का, हे सांगत नाही मी तुम्हाला. इथपर्यंत ठीक आहे, सद्वासनेच्या डोंगरावर आला, चुकवूनी आला पहाडी सद्वासनेच्या, मग साधू संगे सुबटा. साधू संग कराम क्रोध लोभ गेल्यानंतर मिळत असतो, करायचा असतो. अगोदर संत असतात ना, काम क्रोधाच्या संत भेटतच नाहीत. जे संत देव झालेले आहेत ते काम क्रोध लोभी माणसाला जवळ करतील अशी कशी कल्पना करता तुम्ही? काय एवढा तुम्हाला ताठ आहे की तुम्ही कसे असला तरी मै मूरख खलका आम्ही? ठीक आहे, देव जवळ करील, त्यांनी निर्माण केलंय, साधू जवळ नाही करत. मग साधू संगे कधी 3 दोष त्याग केल्यानंतर मग संतांचा उपयोग होतो. त्या अगोदर जाल तर संतांना फायदा होतो. नाही कळलं? काम क्रोध जिंकण्याच्या अगोदर जर जाल तर संतांना फायदा होतो, आश्रम उभा राहतो, पैसा मिळतो, दक्षिणा मिळते. काम क्रोध युक्त असताना. काम क्रोध सोडून गेले तुमच्या जीवनाला तुमचा फायदा होतो. मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा. सत्कर्म फक्त साधू संगे होतं, सत्कर्म घरी करता येत नाही. या हरिपाठातलं जे ध्रुवपद आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, आहे ना, हे का म्हटलेलं आहे? नामस्मरणातलं पुण्य हेच देवाच्या दारात उभं करतं.
दान धर्मातलं पुण्य माणसाला देव करत नाही, भोग देतं ते. सकाम कर्म मनुष्याला आनंद प्रदान करतात, भोग प्रदान करतात. सकाम कर्म कोणतेही कर्म, दान करा, धर्म करा, काही करा. आणि तुम्ही सुद्धा तेच प्रार्थना करतात, मुलाला सुखी ठेव, मुक्ती मिळू दे, असं कोणी मला नाही वाटत देवाला प्रार्थना केली असेल. लक्ष्मी मिळू दे म्हणून केली असेल. आणि लक्ष्मी मिळू दे म्हणत असताना भगवंताच्या पत्नीची मागणी मागणारे भक्त किती मोठे असतील, कल्पना करा ना तुम्ही. देवाकडे जाऊन लक्ष्मी मागायची म्हणजे केवढं मोठं धारिष्ट आहे. नाही कळलं ना, कळणार पण नाही, नाही कळलेलं बरं. मंदिरात जाऊन काय मागणी मागता तुम्ही? सकाम धर्म करा, तप करा, काही करा. सकाम कर्म भोग प्रदान करतं, मुक्ती प्रदान करत नाही. मुक्ती प्रदान करायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जे विश्वरूप अर्जुनाला दाखवलेलं आहे, जपी तपी ऋषी मुनी यांना कोणालाच दाखवलं नाही. बाहुलीने लिस्ट तयार केली, लक्ष्मीला विश्वरूप दाखवलं नाही, गरुडाला दाखवलं नाही, सनकादिकाला दाखवलं नाही. अर्जुनाला का दाखवलं? अर्जुन सांगतो तुझे नामची आम्हा आवडे. अर्जुनाचं म्हणणं, देवा तू नकोय आम्हाला, आम्ही नामावर प्रेम करणारे आहोत, म्हणून हरिमुखे म्हणा. अर्जुनाची योग्यता काय? युवराज आहेत, राजकारणात आहेत, ती योग्यता नाही, नामावर प्रेम करणार आहे. तव तुझे नामाची आम्हा आवडे, वरी भेटी होय. नामावर प्रेम करणारे आम हो, पुन्हा तुझी भेट होते, गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे. आणि तूच मला 2-4 गोष्टी सांगतोस. नाम आमचं जीवन आहे. हरिमुखे सकाम पुण्य नाही. आता सकाम पुण्य समजणं थोडंसं अवघड आहे, तरी पण भोग देणारं पुण्य हे सकाम पुण्य आहे. आणि केवळ नामस्मरणातून जन्माला येणारं पुण्य देवाच्या दारात, ज्ञानाच्या द्वारात उभं करणारं पुण्य आहे. म्हणून हरिपाठाची जी सुरुवात आहे दारातून, ती इथून सुरुवात आहे. मग साधू संगे सुभटा. आणि साधूच्या बरोबर आल्यानंतर काही करायचं नाही, उजू सत्कर्माच्या वाटा, सत्कर्माच्या सरळ वाटेनं चाललं पाहिजे. सत्कर्माची सरळ वाट म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या मनाने अर्थ काढायचे नाहीत सत्कर्माचे. आपण कोणालाही सत्कर्म म्हणू, दान धर्मालाही सत्कर्म म्हणू, काही म्हणू, ज्ञानोबाराय सत्कर्म म्हणत नाहीत. 15व्या अध्यायामध्ये सत्कर्म शब्दाची ओवीच आहे. 15व्या अध्यायामध्ये सत्कर्म कशाला म्हणतात? जो गुरुच्या चरणाजवळ बसतो, योग ज्ञानी पैसता, केवळ गुरुच्या चरणाजवळ राहतो एवढं नाही सांगितलंय, योग करतो आणि ज्ञानाचा अभ्यास करतो. योग ज्ञानी पैसता. ज्ञानोबारांचे शब्द, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. गुरुच्या चरणाची उपासना करत असताना, ज्ञानाची उपासना करत असताना वैराग्ययुक्त होऊन उपासना करतो. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. काही गोड शब्द आहेत 15व्या अध्यायामध्ये ज्ञान. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. मूर्खपणा थांबतो, अज्ञान थांबतं येणेची. मग हे कर्म करायचं असेल तर याला काय करावं लागेल? योग ज्ञानी पैसता. आणि हे 2 सुचावेत, याच्याकरता पुण्याची गणना कोण करे? इतका मोठा विषय आहे. आपण टप्प्याटप्प्याने त्यांना पाहतच आहोत. कारण की लोकांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी संकल्पना आहे पुण्य. आणि वारकरी संप्रदायात आणि ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये पुण्य या शब्दाची व्याख्या आहे योग्य सुचणं, सुचवणारं पुण्य. 2 शब्द आहेत, योग्य सुचणं, सुचवणारं पुण्य असतं. तुम्हाला जर योग्य सुचत असेल, योग्य वेळी योग्य सुचत असेल तर ते पुण्य. अत्यंत बुद्धिमान माणसं आहेत, योग्य वेळी योग्य सुचतच नाही त्यांना. म्हणून मी मागे सांगितलं तुम्हाला, नाश होतो आपला काम क्रोधाचा,
लोकांचा त्याचं मूळ कारण ते आहे. आणि नको ती बडबड करतो. ज्ञान, ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये ज्ञानसुद्धा चुकतं म्हणून सांगितलंय बरं का. चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. ज्याला आपण ज्ञान समजतो ना, खूप सुंदर वर्णन आहे. आणि शब्द कसे आहेत हे. ज्ञानेश्वरी महाराष्ट्राची सरस्वती आहे. असे शब्दच कुणाला बोलता येत नाहीत. चुकली ज्ञाने, ज्या ज्ञानावर आपल्याला गर्व असतो, ती ज्ञान योग्य का अयोग्य तुम्ही कोण ठरवणार आहे. चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. ती जागा साधू संत दाखवतात आणि ती जागा तुम्हाला नामस्मरणाने प्राप्त होते. म्हणून कर्म करत असताना कर्मावर विश्वास ठेवू नका, हरिनामोच्चारणावर विश्वास ठेवा. हरिमुखे नाही म्हणे महाराज, हरिमुखे म्हणा एवढे नाही. नाही, हरिमुखे म्हणताच येत नाही. आयुष्यभर बघा तुम्ही, म्हणताच येत नाही हरिमुखे म्हणा. सूत्रबद्ध शब्द असल्यामुळं किती प्रकारे माऊली शिकवतात आपल्याला बघा. हरी बुद्धी जपे तो नर तो दुर्लभ. सगळ्यांच्या महाराष्ट्राचा जवळपास हरिपाठ पाठ आहेत. फक्त सावकाश म्हटलं ना, ते शब्द आपल्याबरोबर बोलतात आणि ते शब्द आपल्या कानात त्यांचा अर्थ सांगतात. घाई गर्दीमध्ये ना ते अर्थ बाजूला राहून जातो, दुसऱ्या अर्थाकडे लक्ष जातं. हरी बुद्धी जपे तो नर, दुसरा नाही बरं का, तो नर आणि तो दुर्लभ आहे. याला वेगळे वेगळे अर्थ आहेत. हरी दुर्लभ, नर दुर्लभ, हरी बुद्धीने जपणारा दुर्लभ, हरी ज्याला मिळालेलं आहे तो नर दुर्लभ. आणि तुम्ही जे रोज सांगता ना हरी म्हणणं सोपं आहे. वाचेशी सुलभ माऊली सांगतात, तोंडाने सुलभ आहे, वाचेची सुलभ सुलभ रामकृष्ण. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिपाठ आहे. नाम हे सुलभ, दुर्लभ विरळा जाणे. हरी बुद्धी जपे तो. म्हणून हरिमुखे मनाला हलक्यात घेऊ नका, सोपं समजू नका. हरिमुखे म्हणा हे सत्कर्म आहे. आणि या हरिमुखे म्हणातून निर्माण होणारं पुण्य, पुण्याचे गण, ते पुण्य तुम्हाला देवाच्या दारात नेणार आहे, संतांना जवळ आणणार आहे, संतांचं ज्ञान सेवा करणार आहे. कोणत्याही पुण्यवान माणसाला ज्ञानासाठी प्रार्थना करावी लागत नाही. नामदेव महाराजांचा अधिकार काय, जनाबाईचा अधिकार काय, हरिमुखे म्हणा. नामदेव महाराजांचा अधिकार काय, हरिमुखे म्हण. सगळ्या संतांचा ज्ञान आपणहून त्यांच्याकडे जातं. ओवी सांगतो म्हणजे कळेल. तरी तया ते गिवसीत ते ज्ञान पावे निश्चित. ज्ञान त्या माणसाला शोधत शोधत येतं. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान शोधण्याची गरजच नाही. तुम्ही लायकीचे व्हा, तुम्ही योग्य व्हा, तुम्ही अधिकारी व्हा, तुम्ही उभे राहा, तुम्ही दारात या. काय वाढायचं ते आमच्या हातात आहे. बस जर का तुम्ही विषयाच्या दारात गेले, दुःख आहे. सत्तेच्या दारात गेले, गुलामी आहेत. बरं किती दिवस टिकतात या लोकांचे. ज्यांच्यावर सतत कॅमेरा असतो त्यांचं म्हातारपण पहा. कोणत्याही श्रीमंताचं, तरुणपणाचं, पैलवानाचं तारुण्य पाहू नका. तारुण्य श्रीमंतच आहे. काळ गेल्यानंतर पहा त्यांच्यावर कशी वेळ आलेली असते. आपण होऊन सत्कार समारंभाला हजर होतात, आपण होऊन घरातल्या लोकाला आपलं महात्म्य सांगतात. मी कोण होतो, होतो होतो ना. मी कोण, आज काय आहे, काय आहे वर्तमान आहे, होतो हा भूतकाळ आहे. भूतकाळाला तरुण पिढी मानत नाही. म्हणून म्हाताऱ्या माणसाला तरुण पिढीकडून मान दिला जात नाही. तक्रार असते नाही मानायला पाहिजे. का म्हणून नाही, आम्ही म्हातारे आहोत, मोठे आहोत. ज्ञानाने वृद्ध व्हा, मान गुलाम होईल तुमचा. ज्ञानाने मोठे व्हा, ज्ञान गुलाम. अहो 700 वर्ष झाले, रूप पाहताला काय मान आहे बघा ना तुम्ही. 700 वर्षामध्ये एकच कवी झाले का. सुंदर ते ध्यान 400 वर्ष आले या अभंगाला. अजून कुठला पुरस्कार नाही, पण लोकांच्या तोंडावर खेळतोय तो.
बाकीच्या शब्दांनी पैसे कमवले पण शब्द संपले. 18व्या शतकात, 16व्या शतकात, 15व्या शतकात कोणाचे शक्य काही लोक बोलणारे नव्हते का, विद्वान नव्हते का, कवी नव्हते? सत्कर्म नव्हते. ज्याचं सत्कर्म आहे तोच या जगात अजरामर होतो. त्याचे शब्द होतात आणि ज्ञान त्याचं पाईक होतं, गुलाम होतं. पहिला टप्पा, देवाच्या दारात उभं राहण्यासाठी काम, क्रोध, लोभांचा त्याग करा. पहिला टप्पा. अंतःकरण स्वच्छ करा आणि नामस्मरणातलं पुण्य अर्जन करा. मग तुम्ही देवाच्या दारात उभे राहाल. आणि ज्या दिवशी उभे राहिलात, 4 मुक्ती तुमच्या सेवेला आहेत. तेने मुक्तिचारी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.